या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विजयाची ही नांदी आहे। आज भारतीय जनता पार्टीचे या रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस नितीनभाई पाटील हे प्रभाग क्रमांक 18 ब मधून बिनविरोध निवडून आलेले आहेत। आम्ही सगळेजण त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आताच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब आमचे नेते यांनी सुद्धा त्यांचं प्रत्यक्षरित्या अभिनंदन केलंय। नितीनभाई पाटील यांनी या पनवेलची सेवा केलेली आहे। या पनवेलच्या भारतीय जनता पार्टीचं सुद्धा ताकदीनं काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय, या विजयापासून या भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या या निवडणुकीची या ठिकाणी सुरुवात होते। मी पुन्हा एकदा या विजयाबद्दल त्यांचं सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मनापासून अभिनंदन करतो। भारतीय जनता पार्टीनं पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खातं उघडलेलं आहे। आता याच्या पुढचा पुढचा विजय हा अतिशय दैदिप्यमान असा मिळवायचा आहे आणि त्यासाठी सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हायचं आहे। महायुतीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते मेहनतीनं प्रचंड मोठा विजय साकारतील। सर्वसामान्य जनता त्यासाठी आपापले योगदान देईल। आपल्या सर्वांनाच या निमित्तानं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने या महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी जे प्रयत्न केले त्याचाच भाग म्हणून आज या इथे माझी बिनविरोध निवड झालेली आहे। मी सर्व जनतेचा सर्वक्षत्रच्या आभारी आहे आणि भारतीय जनता पार्टी निश्चितच लोकनेते रामचंद्र ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर असतील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळे असतील, आमदार महेशजी बालदी साहेब असतील आणि आमचे सभागृह नेते परेश ठाकूर असतील यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण महानगरपालिकेत प्रचंड बहुमताने आम्ही निवडून येऊ याचा विश्वास मला आज वाटतो। या विजयाचं श्रेय कोणाला द्या? या विजयाचं श्रेय भारतीय जनता पक्षाच्या संघटनेला मी देईन। आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी जे सर्वांगीण विकासासाठी जे प्रयत्न केले, परेश ठाकूर साहेब यांनी जे या महापालिकेसाठी वेळ खर्ची केला, त्यांना मी या विजयाचं श्रेय देईन।